ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं आणि तिला सांगितलं, अगं अगं सुईणी, मला नारळवाळीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं ही गोष्ट कबूल केली. त्याच नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची बायको गर्भार राहिली. ही गोष्ट सुईणीला समजली. सुईण त्या ब्राह्मणाच्या घरी गेली आणि त्याच्या बायकोला म्हणाली, बाई बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. ब्राह्मणाच्या बायकोने होकार दिला. नंतर सुईण राणीकडे आली आणि म्हणाली, बाईसाहेब, आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तिच्या घरापर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त बुवार तयार करा. आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नारळवाडीला मुलगा आणून देईल. हे ऐकून राणीला फार आनंद झाला. जसे जसे दिवस जाऊ लागले तसा तसा राणीच्या डोळ्यांचा डंब केला जाऊ लागला. पोट मोठं दिसावं म्हणून त्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या गेल्या आणि राजवाड्यापासून त्या ब्राह्मणाच्या घरापर्यंत गुप्त भुयार तयार करण्यात आलं. 9 महिने पूर्ण झाले आणि राणीच्या बाळंतपणाची तयारी करण्यात आली. इकडे ब्राह्मणाच्या बाईचं पोट दुखू लागलं. तिने सुईणीला बोलवण्यासाठी माणूस पाठवला. सुईण म्हणाली, तुम्ही पुढे वा, मी येते. असं सांगून ती धावत राणीकडे आली. तिने पोट दुखण्याचं ढोंग केलं. त्यानंतर त्या ब्राह्मणाच्या घरी आली. सुईण त्या बाईला म्हणाली, बाई बाई, तुझी ही पहिलीच खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल. असं सांगून तिने तिचे डोळे बांधले. ब्राह्मणाची बाई बाळंतीण झाली आणि तिला मुलगा झाला. सुईणीने एका दासीच्या हातून गुप्त भुयाराच्या वाटेने तो मुलगा राणीकडे पाठवून दिला आणि त्या ब्राह्मणाच्या बाईच्या पुढे एक वरवंटा ठेवला. त्याला एक कुंचा बांधला. नंतर तिचे डोळे सोडून सुईण म्हणाली, तुला वरवंटाच झाला. हे ऐकून त्या बाईने आपल्या नशिबाला दोष दिला. ती मनातून फार दुःखी झाली. सुईण राजवाड्यात निघून गेली. इकडे राजवाड्यात राणी बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. राजाला पुत्रप्राप्ती झाल्याने सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. राजपुत्राचं मोठ्या लाडाचं कोडकौतुक सुरू झालं. इकडे त्या गरीब ब्राह्मणाच्या बाईने एक नेम धरला. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा करायची आणि जिवती मातेला नमस्कार करून म्हणायचं, जय जिवती माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो. असं म्हणून ती तांदूळ उडवी. तिच्या मनातील आशीर्वाद त्या बाळापर्यंत पोचावा अशी तिची श्रद्धा होती. नंतर हिरवं लुगडं नेसणं आणि हिरव्या बांगड्या भरणं वर्ज्य केलं. कारल्याच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदळाचं धुणं ओलांडणंही तिने बंद केलं. अशा प्रकारे ती जिवती मातेचे नेम श्रद्धेने पाळू लागली. काळ पुढे गेला. राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी तो बाहेर फिरायला निघाला. त्याच वेळी ती ब्राह्मणाची बाई आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. राजपुत्राची नजर तिच्यावर पडली. तो तिच्याकडे मोहित झाला आणि रात्री तिची भेट घ्यायची असा त्याने निश्चय केला. रात्री तो तिच्या घराकडे गेला. दारात गाय वासरू बांधले होते. चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला. तेव्हा गाय म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल का. हे शब्द ऐकून राजपुत्राच्या मनाला लागले. तो तिथून मागे फिरला आणि घरी आला. आपल्या आईकडे जाऊन त्याने काशीला जाण्याची परवानगी मागितली. तो काशीस निघाला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी तो उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होती, पण त्याची मुलं 5वी-6वीच्या दिवशी मरत असत. राजपुत्र त्या घरी आला. त्या दिवशी 5वीचा दिवस होता. राजपुत्र दारात निजला.
रात्री सटवी आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे. तेव्हा जिवती माता म्हणाली, अगं अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. तो मुलगा आज मरणार या चिंतेने त्याचे आई वडील आधीच काळजीत होते. त्यांनी हा संवाद ऐकला. उत्तर रात्री झाली आणि सटवी व जिवती माता आपापल्या मार्गाने निघून गेल्या. सकाळी ब्राह्मणाने येऊन राजपुत्राचे पाय धरले. तो म्हणाला, तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आज दिवस मुक्काम करा. राजपुत्राने त्याची विनंती मान्य केली. त्या रात्रीही असाच प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी राजपुत्र पुढे निघाला. काळ पुढे गेला. राजपुत्र काशीला गेला. त्याने तिथली आत्या पूर्ण केली. पुढे गयावर्जनाची वेळ आली. पिंड देत असताना ते पिंड घेण्यासाठी 2 हात वर आले. हे पाहून राजपुत्राला आश्चर्य वाटलं. त्याने ब्राह्मणाला विचारलं, हे असं का झालं? ब्राह्मण म्हणाले, तू घरी जा. साऱ्या गावातील बायका माणसांना जेवायला बोलाव. तेव्हा याचं कारण तुला समजेल. राजपुत्राच्या मनात मोठी चुटपुट लागली. तो घरी आला. त्याने मोठ्या थाटामाटात गावातील सर्व बायकांना जेवायला बोलावलं. तो दिवस होता शुक्रवारचा. त्याने गावात ताकीद दिली, आज घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी माझ्या घरी जेवायला यायचंय. हे ऐकून त्या ब्राह्मण बाईसमोर मोठं संकट उभं राहिलं. तिनं राजाला निरोप धाडला. ती म्हणाली, मला जिवतीचं व्रत असतं. माझे पुष्कळ नियम आहेत. ते पाळण्याची परवानगी असेल तर मी जेवायला येईल. राजाने तिचे सर्व नियम पाळण्याचे कबूल केले. जिथे तांदळाच्या धुणं होतं ते काढून ती जागा सारवली गेली आणि त्यावरून ती आली. तिने हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून ती गेली नाही आणि प्रत्येक वेळी ती म्हणत होती, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो. पुढे सर्वांसाठी पानं वाढली. मोठा थाट जमला. राजा स्वतःहून तूप वाढायला घेऊन आला. वाढता वाढता तो ज्या पंक्तीस ती ब्राह्मणबाई बसली होती तिथे आला. राजा तिला तूप वाढू लागला आणि तेव्हा एक अद्भुत ईश्वरी चमत्कार घडला. त्या बाईला आपल्या मुलासाठी असलेलं मातृप्रेम अनावर झालं आणि तिच्या स्तनातून पाना फुटला. दुधाच्या धारा थेट राजपुत्राच्या तोंडावर उडाल्या. हे पाहून राजपुत्राच्या मनात मोठा धक्का बसला आणि त्याने हातातली तपेली बाजूला ठेवली आणि रुसून जाऊन झोपला. काही केलं तो उठेना. तेव्हा त्याची आई त्याच्याकडे गेली आणि त्याची समजूत काढू लागली. राजपुत्र म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तेव्हा त्याच्या आईने त्याला सत्य सांगितलं. ती तुझी खरी आई आहे आणि मी तुझी मानलेली आई आहे. आणि तिने त्याला सुरुवातीपासून घडलेली सगळी हकीकत सांगितली. राजपुत्राला सत्य समजलं. आपली आई कोण आहे हे त्याला कळलं. त्यानंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे राजपुत्राने आपल्या खऱ्या आई वडिलांसाठी राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून दिला आणि तो आपल्या आईवडिलांसोबत सुखाने राहू लागला व राज्य करू लागला. तर जशी जिवती माता तिच्यावर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हावर हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उतळी सुफर संपूर्ण. ही होती श्रावणातील शुक्रवारची पारंपरिक जिवतीची कहाणी. जिवती माता जशी आपल्या लेकरांचे सदैव रक्षण करते तशीच तिची कृपादृष्टी आपल्या सर्वांच्या मुलांवर राहो. आपल्या घरातील प्रत्येक लेकराला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि आनंद लाभो हीच जिवती मातेकडे मनोभावे प्रार्थना. जिवती माता आपल्या लेकरांचे सदैव रक्षण करो. जिवती मातेचा जय जयकार असो. आणि मित्रांनो, श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराची अशी पारंपरिक कहाणी जर तुम्हाला ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. पुढील भागात आपण ऐकणार आहोत श्रावणातील आणखी एक पारंपरिक वाराची कहाणी. त्यामुळे पुढची कहाणी चुकवू नका. कमेंटमध्ये जिवती माता की जय असे नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका सुंदर आणि पारंपरिक भक्तिमय कहाणीसोबत. तोपर्यंत जिवती मातेची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. जय जिवती माता. शुभ श्रावण. हर हर महादेव. धन्यवाद.